हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय, सब संतन की जय. आत्मरूप गणेशू केली स्मरण होय, सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कार. आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आजच्या आपल्या पाठामध्ये कालचा पाठ झाला, त्यामध्ये शिष्यानं तर गुरु म्हणतात की शिष्याला की हे शिष्य, तू आपल्या ठिकाणच्या संसार धर्माचा निश्चय करून अधिष्ठान दृष्टीने ब्रह्मरूप आहो असा निश्चय करावा. आणि मग असणारा शिष्यानं प्रश्न विचारलेला आहे की अहम ब्रह्म हे ज्ञान कोणास होते. अहम ब्रह्म हे ज्ञान कोणास होतं ते मला सांगा, असं शिष्यानं प्रश्न विचारलेला आहे. तर शिष्यानं तसा प्रश्न विचारल्यावर श्री गुरु म्हणतात की मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान बुद्धिस्त चिदाभासास होते. म्हणजे प्रश्न काय विचारला होता की अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे असे ज्ञान झाल्याशिवाय संसार दुःख निवृत्त होत नाही आपण सांगितले, ते मला समजले. पण मी ब्रह्म हे ज्ञान कुटस्थला होते का चिदाभासाला होते. मी ब्रह्म आहे हे ज्ञान कुटस्थला होते का चिदाभासाला होते असा प्रश्न आहे. तर श्री गुरु म्हणतात मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान बुद्धिस्त चिदाभासास होते. का म्हणले तर कुटस्थ असंग निर्गुण निराकार असल्यामुळं कुटस्थला होणे शक्य नाही, तर ते ज्ञान आभासालाच होतं असं श्री गुरुने उत्तर दिलेलं आहे. कारण ब्रह्मस्वरूप असलेल्या कुटस्थला मी ब्रह्मरूप आहे तऱ्हेचे ज्ञान होणे हा विकार होणार नाही का म्हणले. कारण कुटस्थ निर्विकार आहे म्हणून मी ब्रह्मरूप आहे ज्ञान बुद्धिस्त चिदाभासालाच होते. तर याच्यावरून ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान कसे होईल. शिष्यानं पुन्हा परत प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही तर कुटस्थ निर्गुण निराकार आहे असं म्हणतात, त्याला होणार नाही, तर मग हे बुद्धिस्त चिदाभासाला ज्ञान कसं होईल ते मला सांगा. शिष्य म्हणतो कुटस्थ निर्विकार आहे म्हणून कुटस्थला मी ब्रह्मरूप आहे अशा तऱ्हेचे ज्ञान होणार नाही. तसेच बुद्धीत उत्पन्न झालेला जो चिदाभास तो ब्रह्माहून वेगळा असल्यामुळे त्यालाही मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही. शिष्याची शंका आहे की चिदाभास हा ब्रह्मापेक्षा वेगळा आहे, तर त्याला सुद्धा ज्ञान होणार नाही. बरे, ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होते असे जर मानले तर ते ज्ञान मिथ्या म्हणजे ब्रह्मरूप मानावे लागेल. तर तुम्ही आभास हा मिथ्या मानतात, मग आभास जर मिथ्या असेल तर मिथ्या आभासाला ज्ञान कसं होईल. ज्याप्रमाणे खऱ्या दोरीच्या ज्ञानाने सर्प नाहीसा होतो असा अनुभव आहे, आणि येथे तर चिदाभासाला मी ब्रह्मरूप आहे अशा तऱ्हेच्या ब्रह्मज्ञानाने सत्य संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल. त्यांनी दृष्टांत बघा, कुठला दृष्टांत कुठं कसा लावतोय, तर ते म्हणतो की तुम्ही दोरीवर सर्प हा मिथ्या मानतात, ब्रह्मरूप आहे म्हणतात, तसं मग आपला आभास सुद्धा मिथ्या म्हणतात, तर मग मिथ्या आभासाला ज्ञान कसं होईल. म्हणजे मिथ्या आभासाला ज्ञान होणार नाही, तर कुटस्थ निर्विकार असल्यामुळे त्यास मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होणार नाही, आणि चिदाभास हा ब्रह्माहून निराळा असल्यामुळे त्यालाही मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होणार नाही. ज्ञान कुटस्थ किंवा चिदाभास हा दोघांनाच ज्ञान होणे संभवने, आणि ज्ञान तर म्हणले ह्या दोघांनाच व्हायला पाहिजे, कोणाला तरी, म्हणजे कुटस्थला तरी व्हायला पाहिजे नाही तर चिदाभासाला तरी व्हायला पाहिजे. तुम्हीच म्हणतात की कुटस्थाला ज्ञान होत नाही, मग कुटस्थाला होत नाही तर मग चिदाभास तर हा मिथ्या असतो, आभास असतो, मग आभासाला तरी ज्ञान कसं होईल. वर विवेचन केल्याप्रमाणे त्या दोघांनाही ज्ञान होणे शक्य नाही, आणि आपण म्हणता की चिदाभासाला मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान झाल्याशिवाय जीवाच्या ठिकाणचे दिनत्व दुःखित्व संसार धर्म निवृत्त होणार नाहीत. एवढ्याकरिता चिदाभासाला मी ब्रह्मरूप आहे अशा तऱ्हेचे ज्ञान कसे होते ते मला सांगा. शिष्याची शंका ध्यानात आली का. ते म्हणतो की हा आभास असतो तो मिथ्या असतो, मग आभास मिथ्या असेल तर त्या आभासाला ज्ञान कसं होईल. आणि आत्मस्वरूप तर कुटस्थ साक्षी स्वरूपानं निर्गुण निराकार आहे, त्यालाही ज्ञान होत नाही म्हणतात. आणि तुम्ही म्हणतात की आभासाला ज्ञान होत आहे, तर आभास मिथ्या आहे, मग आभासाला बी ज्ञान कसं होईल.
तर मग तुम्ही तर होतंय म्हणतात, तर ते कसं होतंय ते मला सांगा. श्री गुरु म्हणतात, हे शिष्या मी ब्रह्मरूप आहे, ज्ञान बुद्धिस्त चिदाभासालाच होते आणि ते यथार्थही आहे. भ्रमरूप नाही हे तुझ्या चांगले लक्षात येण्याकरता वेदांतशास्त्रामध्ये बुद्धिस्त चिदाभासाच्या ज्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत त्या चांगल्या लक्ष देऊन ऐका म्हणले. म्हणजे चिदाभासालाच ज्ञान कसं होतंय ते ऐका असं म्हणतात. तर चिदाभासाच्या 7 अवस्था आहेत: अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष ज्ञान आणि शोक, नाश आणि आनंद वाप्ती. ह्या चिदाभासाच्या 7 अवस्था आहेत. तर ज्ञान कसं होतंय चिदाभासाला ते ह्या 7 अवस्थामध्ये त्यांनी समजून सांगितलेलं आहे. तर मग म्हणले अज्ञानाचे लक्षण काय आहे, तर अज्ञान म्हणजे निपटोनिजे नेनिजे, ते अज्ञान शब्द बोलीजे या माऊली ज्ञानोबरायांच्या अमृतानुभवातील वचनाप्रमाणे ब्रह्म म्हणजे काय याबद्दल काही एक माहीत नसणे याचे नाव अज्ञान. आता आपण अज्ञान म्हणजे कशाचं अज्ञान म्हणतो आपण, की आपल्याला तुम्ही जी काय ब्रह्म म्हणतात, आत्मा म्हणतात त्याच्याबद्दल आम्हाला काहीही माहीत नसणं, आणि याचंच नाव काय आहे, अज्ञान. त्या अज्ञानाचे 2 प्रकार आहेत: मूल अज्ञान आणि तुल अज्ञान. मूल अज्ञान म्हणजे ब्रह्मविषयी काही माहीत नसणे याला मूल अज्ञान म्हणतात, आणि तुल अज्ञान म्हणजे पदार्थाविषयी काहीच माहीत नसणे त्याला तुल अज्ञान. तर ते ध्यानात घ्या. तर एक मूल अज्ञान आणि दुसरे तुल अज्ञान. ब्रह्मविषयक अज्ञानाचे नाव मूळ अज्ञान आणि पदार्थविषयक अज्ञानाचे नाव तुल अज्ञान. यापैकी या ठिकाणी अज्ञान शब्दाचा अर्थ मूळ अज्ञान असा घ्यावा. तर तुल अज्ञान इथं अर्थ घ्यायचा नाही, तर मूल अज्ञान असा अर्थ घ्यायचा. म्हणजे ब्रह्माविषयी काही माहीत नसणे याच्याबद्दलचा आपला अभ्यास आहे. आपला जगातला म्हणजे व्यावहारिक अभ्यास नाही. तुल म्हणजे तुल पदार्थाविषयीचं ज्ञान, ते तुल पदार्थाविषयीचं अज्ञान. पण इथं अभ्यास आपला तुल पदार्थाविषयीचा नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की मूल अज्ञान. मूल अज्ञान म्हणजे ब्रह्मविषयक अज्ञान असणे. त्या अज्ञानाचे 2 प्रकार आहेत: मूल अज्ञान आणि तुल अज्ञान. त्याच्यातून पुन्हा त्या मूल अज्ञानाचे आणखीन 2 प्रकार आहेत. तर आवरण आणि विक्षेप अशा 2 शक्त्या आहेत म्हणले त्याच्या मूल अज्ञानाच्या. आवरण आणि विक्षेप अशा 2 शक्त्या आहेत. तर अज्ञानांश आहे त्यांचे. तर म्हणले आवरणाचे लक्षण. आता नेमकं आवरण कसं होतं ते सांगायले. आवरण शब्दाचा अर्थ आच्छादन करणे. आवरण करणे म्हणजे आच्छादन करणे. पाण्यावर शेवाळ आलेला असतो. जर असणारं हे बऱ्याच जणांना माहिती आहे. पाण्यावर तुम्ही जर गेलात पाण्याच्या ठिकाणी तर ते शेवाळ आलेलं असतं. ते जर शेवाळ बाजूला काढलं तर पाणी तिथंच असतं. मग तशा पद्धतीचं आवरण आलेलं असतं. म्हणतात की मी ब्रह्मरूप आहे याच्यावर आवरण आलेलं असतं, तर ते आवरण फक्त दूर करायचं आहे. शेवाळ दूर केलं की तिथे पाणी असतं. त्याप्रमाणे अज्ञान दूर केलं, आवरण दूर केलं की ब्रह्मस्वरूपच आहे. तर आवरणाचे लक्षणामध्ये 2 प्रकारचे आवरण आहेत म्हणले. तर आवरण शब्दाचा अर्थ आच्छादन करणे हा आहे, आणि कुटस्थ स्वरूप मुख्य आत्म्याचे सच्चिदानंद रूपाने म्हणजे ब्रह्माचे आत्मत्वाने ज्ञान न होऊ देणे हे अज्ञानाच्या आवरणाचे लक्षण आहे. त्या आवरणाच्या 2 शक्ती आहेत: आभानापादक आणि असत्वापादक. म्हणजे आभानावरण आणि असदावरण पंचीकरणामध्ये झालेलं आहे. पंचीकरणामध्ये असदावरण आणि आभानावरण जर आपलं चांगलं ध्यानात राहिलं असेल तर ते तुम्हाला आता इथं कळेल. तर त्यापैकी आभानापादक अज्ञानाच्या शक्तीचे लक्षण असे आहे की एखाद्या माणसाला विचारले की तुम्हाला ब्रह्माचे भान म्हणजे प्रतीती आहे का, तर तो म्हणतो मला ब्रह्माचे भान म्हणजे प्रतीती मुळीच नाही. याचे नाव आभानापादक. याचे नाव काय आहे, आभानापादक. पुढे त्याच ग्रस्ताला विचारले की तू ब्रह्म म्हणजे काय ते मानतोस का, तर तो म्हणतो ते ब्रह्म म्हणजे काय मुळीच मानत नाही. त्याचे कारण जे ब्रह्म असते त्याचे भान मला झाले असते. ज्या अर्थी ब्रह्माचे भान मला नाही त्या अर्थी ब्रह्म नाहीच. आता असदावरण आणि आभानावरण, आणि इथं आभानापादक आणि असत्वापादक असे 2 शब्द आहेत. तर ब्रह्म नाहीच म्हणणं ह्याला ब्रह्म नाहीच असं आपण जे म्हणतो ते असदावरण. असदावरण म्हणजे असत्वापादक. तर अशा या अज्ञानाच्या आवरणाच्या 2 शक्ती आहेत. हे आवरण कशा पद्धतीने होतंय ते सांगितलं. त्याच्या पुढे आहे विक्षेपाचे लक्षण.
आता विक्षेपामध्ये दोन अर्थ आहेत. विक्षेप म्हणजे चंचलता एक अर्थ आणि विक्षेप म्हणजे कार्य. आता आपल्या अंतःकरणामध्ये जी चंचलता होते ते एक असणारा विक्षेपाचा अर्थ आहे आणि कार्य एक असा अर्थ आहे. विक्षेप आणि कार्य असे दोन अर्थ या ठिकाणी विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य असा घ्यावा. आता आपण जास्त आपल्याला कार्य करावं लागतं म्हणजे आपल्याला काय होतं, विक्षेपाचं लक्षण आपल्याकडे निर्माण होतं. ज्याप्रमाणे झोप आली म्हणजे झोपेच्या दोन शक्ती असतात. म्हणजे आपल्याला हे दृष्टांत देऊन सांगतात की हे आपल्याला कळत नसते मुख्य सिद्धांत. त्याच्यामुळं त्याने आता झोपेच्या दोन शक्ती असतात. पहिली शक्ती मी जागृतीतील कोण आहे या ज्ञानाचे आच्छादन म्हणजे आवरण करते की जागृतीतला मी कोण आहे झोपीमध्ये आपल्याला कळतं का? नाही. आपण झोपी गेल्यावर आपण जागृतीतले कोण आहेत हे कळत नाही. तसं म्हणले दुसरी शक्ती आहे विचित्र असे स्वप्न दाखवणे. म्हणजे झोपीच्या ह्या दोन शक्ती आहेत की जागृतीतला मी कोण आहे न कळू देणं आणि दुसरं म्हणजे मी विचित्र असं स्वप्न पडणं. अशा दोन शक्ती आहेत झोपीच्या. त्याप्रमाणे ज्याला ब्रह्मस्वरूपाचे अज्ञान आहे त्याला ते आपण कोण आहोत या ज्ञानाचे आवरण करते व ब्रह्मविषयक अज्ञानामधील दुसरी जी विक्षेप शक्ती ती विचित्र असे जगत शारीरिक त्याप्रमाणे या शरीराच्या ठिकाणी अभिमान अनंत दुःख भोगायस लावते. तर झोपीच्या दृष्टांतानं आपल्याला सिद्धांत तिथं सांगितलेला आहे त्यांनी. ब्रह्मविषयक अज्ञानामध्ये दुसरी जी विक्षेप शक्ती ती विचित्र असे जगत दाखवते. त्याप्रमाणे शरीराच्या ठिकाणी अभिमान व अनंत दुःख भोगायस लावते. अशा तऱ्हेचे जे अज्ञानाचे कार्य त्यालाच विक्षेप असे म्हणतात. अज्ञान, आवरण आणि विक्षेप अशा ज्या अज्ञानाच्या तीन अवस्था आहेत त्यापैकी विक्षेपरूपी तिसरी अवस्था साक्षात बंधरूप आहे. विक्षेपानंच आपल्याला बंद झालेला आहे. ती बंधरूप आहे. पहिल्या दोन अवस्था हिच्या कारण आहेत. मग पहिल्या म्हणजे बघा तुम्हाला पहिल्या दोन अवस्था माहिती आहेत का? अज्ञान आणि आवरण. अज्ञान आणि आवरण आणि विक्षेप. तर विक्षेप ही तिसरी अवस्था बंधाला कारण आहे. तर मग असणारं म्हणले परोक्ष ज्ञानाचे लक्षण आणि अपरोक्ष ज्ञानाचे लक्षण. तर ह्या तीन अवस्था बंधाला कारण आहेत आणि त्यातली त्यात म्हणले विक्षेप अवस्था ही बंधाला कारण आहे. परोक्ष ज्ञानाचे लक्षण आहे संत संगतीने व सशस्त्र श्रवणाने ब्रह्म आहे असे अस्तित्व रूपाने ब्रह्माचे संशयरहित ज्ञान होणे याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष ज्ञान कळलं का? अगोदर तर आपल्याला आत्माबद्दल आणि ब्रह्माबद्दल काही माहितीच नसतं. सहज कुणीतरी म्हणलेलं असतं की आत्मा असतो म्हणून. पण साधू संतांनी शास्त्रांनी जे वर्णन केलेलं आहे कीर्तन प्रवचनामधून साधू संत सांगतात की देव आहे, देव आहे. मग असणारं देव आहे म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. आहे असं आपल्याला ऐकायला भेटलं आणि आपला संशयरहित ज्ञान झालं की देव आहे म्हणून. आता बरेचसे वारकरी आपल्याला म्हणतात की बाबा आत्मा आहे, आत्मा आहे असं त्यांना खात्रीशीर कळलेलं आहे. देव असल्याशिवाय हे होतं का? देव असल्याशिवाय हे चलतं का? असं सरासरी म्हणतात. पण तुम्हाला त्याचं ज्ञान आहे का म्हणलं तर ते म्हणतात आम्हाला नाही ते सांगता येत. आम्ही आपलं करतोच बाबा देव देव असंच. पण आम्हाला आत्मा कसा आहे, ब्रह्म कसा आहे इतक्या बारकाव्यामध्ये जाऊन आम्हाला काय करायचंय? आम्हाला फक्त देवाची भक्ती करायची. आता देव जाणून घेऊन भक्ती करावा का देवाला न कळता भक्ती करावी? तर देवाला जाणून घेऊन म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ते ओळखून जर सेवा केली तर ती देवाला मान्य आहे. मग असणारा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एका ओवीच्या द्वारे सांगितलेलं आहे की स्वयंपाक करायचा मग तो असणारा काय करायचा? काय तोंडात घालायचा का कानात घालायचा? तर रससोय बरवी, काने केवी भरावी, फुले आणोने बांधावी डोळे केवी. तर असणारा स्वयंपाक करून कानात घालायचा का फुलं आणून असणारं काय करायचे? डोळ्याला बांधायचे का नाकानं श्वास घ्यायचा? असा जी त्यांचा ह्या ओवीच्या द्वारे त्यांनी सांगितलं. तसं भगवान परमात्माचं स्वरूप ओळखून अज्ञान आवरण विक्षेप घालवून आपण परोक्ष ज्ञानानं देव आहे असं कळालं. मग अपरोक्ष ज्ञान करून घेणं गरजेचं आहे की नाही? अपरोक्ष ज्ञान म्हणजे संशयरहित अपरोक्ष ज्ञान होणं किंवा माझा आत्मा अस्तिभाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे हे कळणं. तर हे
आपलं चाललं होतं की परोक्ष ज्ञानाच्या सत्संगतेने आणि क्षेत्रश्रवणाने ब्रह्म आहे अशा अस्तित्व रूपाने ब्रह्माचे संशयित ज्ञान होणे याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष ज्ञानाने ब्रह्म नाही अशा तऱ्हेचे जे असत्वपादक आवरण त्या आवरणाचा नाश होतो. ब्रह्म नाहीच असं म्हणत होतं की नाही, तर त्याचा नाश हे परोक्ष ज्ञान करतं म्हणतात. आता अपरोक्ष ज्ञानाचे लक्षण आहे मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने निशंद ज्ञान होणे. अशा तऱ्हेच्या जीवब्रह्मैक्य ज्ञानास अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. या अपरोक्ष ज्ञानाने अज्ञान आवरण आणि त्या आवरणातील आभानापादक आणि असत्वपादक या दोन शक्ती तसेच विक्षेप म्हणजे मी करता भोगता सुखी दुःखी पाप पुण्य वगैरे जे आहे या संसार धर्माचा नाश होतो. तात्पर्य ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञानाने जीवाच्या ठिकाणच्या सर्व दुःखाची निवृत्ती होते. म्हणून चिदाभासाच्या 7 अवस्थापैकी अपरोक्ष ज्ञान ही मुख्य अवस्था आहे. चिदाभासाच्या 7 अवस्थापैकी अपरोक्ष ज्ञान ही मुख्य अवस्था आहे. याच अवस्थेचे फल आहे शोकनाश आणि आनंदवाप्ती. म्हणजे शोकनाश आणि आनंदवाप्ती ही अपरोक्ष ज्ञान झाल्यावर होती म्हणतात. शोकनाशाचे लक्षण आहे जीवब्रह्मैक्य अपरोक्ष ज्ञानाने जीवाच्या ठिकाणच्या जन्म मरण सुख दुःख पापुण्यादी सर्व संसार धर्माची निवृत्ती होते. याचेच नाव आहे शोकनाश. आणि शोकाचा नाश जेव्हा होईल तेव्हा आनंद प्राप्ती होते. सर्व अनर्थाची निवृत्ती म्हणजे जन्ममरणाची निवृत्ती. कारण मनुष्य जन्माला आला की सर्व अनर्थ बरोबर येतात. जीवब्रह्मैक्य ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती झाल्यामुळे पुढील जन्ममरणाधिक अनर्थाची निवृत्ती आपोआपच होते. यालाच शोकनाश असे म्हणतात. म्हणून आनंदवाप्तीचे लक्षण जीवब्रह्मैक्य निसंदेह ज्ञान झाल्यानंतर जो विलक्षणात हर्ष होतो त्या विलक्षण आनंदालाच आनंदवाप्ती असे म्हणतात. मग असणारे हे आपले 7 आभासाच्या अवस्था आहेत. या 7 आभासाच्या अवस्थामध्ये आपल्याला ज्ञान कोणाला होतं तर आभासालाच होतं हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. श्री गुरु म्हणतात हे शिष्य मी ब्रह्मरूपाई ज्ञान कोणाला होते असा जे प्रश्न विचारलास त्या प्रश्नाचे उत्तर आभासाच्या 7 अवस्था सांगण्यामध्ये आलेले आहे. आभासाची जी अपरोक्ष ज्ञान रूपी मी ब्रह्मरूप आहे अशी जी 5वी अवस्था आहे त्या अपरोक्ष ज्ञानानेच याचाच अर्थ मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान चिदाभासाला होते या तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. का म्हणतात तर हे चिदाभासाचे 7 अवस्था आहेत आणि ह्या चिदाभासाच्या 7 अवस्थामध्ये मी ब्रह्मरूप आहे ही जी अपरोक्ष ज्ञान आहे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे या ज्ञानानेच या अर्थानेच ब्रह्मरूप आहे हे ज्ञान चिदाभासाला होते. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणले. शिष्य म्हणतो महाराज आपण आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या त्या मला समजल्या पण माझी शंका अशी आहे ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्मरूप आहे असे जर ज्ञान झाले तर ज्ञान ते ब्रह्मरूपच मानावं लागेल. आभासाला झालेलं ज्ञान हे खरं कसं म्हणता येईल म्हणतो. शिष्यानं प्रश्न विचारलेला आहे की आभासाला जे ज्ञान होतंय आभास हा ब्रह्मरूप आहे म्हणतात तुम्ही आणि मग आभासाला जे ज्ञान होतंय ते खरं ज्ञान कसं होईल. अशा ब्रह्मज्ञानाने संसार दुःखाची निवृत्ती होणार नाही. फार झाले तर चिदाभासाला मी ज्याचे प्रतिबिंब आहे असा जो कुटस्थ तो ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होईल व ते योग्यही ठरेल. पण मीच ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होणे शक्य नाही असे वाटते. याचे समाधान कृपा करून सांगावे अशी आपणास नम्र विनंती आहे. तर श्री गुरु म्हणतात की अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य आणि बाद समानाधिकरण. मग इथं आपल्याला अहम शब्द म्हणजे असणार आपण मी असं म्हणतो की नाही अहम या शब्दाचे विचारपूर्वक मुख्य आणि बाद समानाधिकरण. आता मुख्य समानाधिकरण कशाला म्हणायचं आणि बाद समानाधिकरण कशाला म्हणायचं ते आपल्याला कळालं पाहिजे. ही भाषा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत साधू संतांचं म्हणणं आपल्याला कळत नसतं. मग साधू संतांची जी भाषा आहे ती शिकावी लागते. आता गोंधळी लोक माहिती तुम्हाला गोंधळी लोक काय करतात की ते समोर तिकडं मनुष्य उभा राहिलेला असतं आणि ते हाताने ते असे असे वगैरे इशारे करून ते नाव सांगतात आणि मग तुमचं नाव तिकडून ते घेतलं जातं. त्यांना तोंडाने उच्चार करत नाहीत ते हातानं त्यांच्या हातवारे करून त्या हाताच्या खुणा काय असतात त्या खुणाप्रमाणे घेतात आणि मग आपल्याला असं वाटतं की बघा त्यांना कसं ते ओळखता येतं. म्हणजे ती त्यांची भाषा शिकलेली असतात. एकानं हाताचे हातवारे करून सांगायचं आणि दुसऱ्याने तिकडं नाव घेऊन बोलायचं.
तशी साधू संतांची भाषा आपल्याला अवगत होण्यासाठी पंचीकरण, विचारसागर, वर्ती प्रभाकर असे ग्रंथ, ही प्रक्रिया ग्रंथ जर आपण नाही शिकलो तर साधू संतांची भाषा कळणार नाही. साधू संतांची भाषा नाही कळली तर अर्थ लोपली, पुराणे नाश केला, शब्दज्ञाने विषय लोभी, जन साधनची बुडविले. मग साधू संतांची भाषा आपल्याला कळत नाही आणि मग आपण त्याचा विपरीत अर्थ काढतो आणि विपरीत अर्थ आपल्याला मिळायला लागला की मग आपण आपलंच बरोबर आहे म्हणतो. साधू संतांनी खरं तिथं काय लिहिलेलं आहे ते आपल्याला कळत नाही आणि त्या खाचाखोचा कळण्यासाठी हे पंचीकरण, विचारसागर, वर्ती प्रभाकर, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबांनी शिकवलं. त्या बाबांनी जर हे आम्हाला शिकवलं नसतं तर आमचाही प्रवेश त्या ग्रंथामध्ये झाला नसता आणि आम्ही असंच म्हणलो असतो की आपल्याला काही कळो अगर न कळो आपण फक्त चिंतन करा. आता चिंतन करा हे म्हणणं 100% सत्य आहे. चिंतनाशिवाय काहीच कळू शकत नाही म्हणणे म्हणजे चिंतनानं असणारी आपली अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते, स्थिर, आणि स्थिर वृत्तीमध्ये ज्ञान होत असतं. आता बरेचसे असं म्हणतात की नामचिंतनानं सर्व काही कळतं, हेही सत्य आहे. पण नामचिंतनावर आपण आरूढच राहत नाहीत, आपण नामचिंतनच तेवढं करत नाहीत. जसं वाल्मिक ऋषीनं 12 वर्षे तपश्चर्या केली, अंगावर वारुळ वाढलं, त्यांच्या हातामध्ये जी काठी होती त्याचा वड निर्माण झाला, मग तेवढं चिंतन करावं लागतं. त्यावेळेस मग असणारं ते रामायण लिहिता येत असतं. मग ते रामायण लिहिण्यासाठी तेवढं चिंतन आपल्याच्यानं तर काही होत नाही. मग असणारं ते चिंतन करून आपण असणारं आपल्यातले ज्या शंका निर्माण होतात आपल्याला देवाबद्दल, आत्मस्वरूपाबद्दल, त्या शंका घालवण्यासाठी हे ग्रंथ आहेत. मी आत्मा कसा असेन, मी ब्रह्म कसा असेन, आत्मा असतो का नसतो का, ब्रह्म असतं का नसतं का, चैतन्य काय आहे, ब्रह्म काय आहे, आत्मा काय आहे, कुटस्थ काय आहे, साक्षी काय आहे, आभास काय आहे, वृत्ती काय आहे, अंतःकरण काय आहे, हे शरीर पंचमहाभूताचं कसं आहे, हे शरीर दृश्य कसं आहे वगैरे जे ज्ञान आहे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत, आणि हे कळतं तर कोणाला, सगळं आभासालाच कळतं वृत्तीच्या द्वारे. आता मिथ्यानं मिथ्याची निवृत्ती होते की नाही आपल्याला माहिती. पोट बी मिथ्या आहे आणि आपलं अन्न पदार्थ सुद्धा मिथ्या आहेत, तर मिथ्या पदार्थानं मिथ्या पोटाची निवृत्ती होते की नाही. तसा असणारा आभास मिथ्या म्हणजे प्रकाश रूप असतो आणि त्या प्रकाशानं बुद्धी कार्यरत होऊन त्या बुद्धीच्या वृत्तीला जे आवरण दूर करून आभासाला जे ज्ञान होतं ते अशा पद्धतीनं आपल्याला ज्ञान समजून घ्यावं लागतं. म्हणून आपल्याला मुख्य समानाधिकरण आणि बाल समानाधिकरण ध्यानात घ्यायचं. श्री गुरु म्हणतात, ते शिष्या तुला मी आता अहम शब्दाचा विचार सांगतो, तो तुला चांगला समजला म्हणजे तुझा संशय दूर होईल. चिदाभास जेव्हा मी असे म्हणतो तेव्हा मी या शब्दाचा अर्थ कुटस्थ आणि स्वतःचे स्वरूप असा आहे. मी या शब्दामध्ये कुटस्थ आणि आभास असे दोन दोन येतात बघा त्याच्यामध्ये, मी या शब्दामध्ये. आता तुम्ही कोणाला ज्ञान असो किंवा नसो, पण प्रत्येक मनुष्य मी असं म्हणतो की नाही. मी म्हणतो हे सामान्य ज्ञान आहे आणि ते ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आहे आणि त्याच्यावरच अज्ञान राहतं. मी आणि आभास अशा प्रकारचे दोन शब्द मी या शब्दामध्ये येतात, तर ते आपल्याला माहित नसतं की मी आपण म्हणलो तरी याला आभास आणि कुटस्थ म्हणतात म्हणून. आता इथं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, मिहुना. मिहुना शब्द मला वाटतं संस्कृत शब्द आहे. मिहुना 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 या शब्दाचा अर्थ आहे पती पत्नी. बघा ध्यानात घ्या. आता आपल्याला वाटतंय मेहुना म्हणलं की आहे का नाही, आपण इकडचा व्यावहारिक अर्थ घेतो, पण मेहुना मिहुना असं शब्दाचा अर्थ आहे पती पत्नी. मिहुन मिहुन शब्द आहे का नाही, मिहुन शब्दाचा अर्थ आहे पती पत्नी. पण आपण काय करतो, इकडचाच मेहुना घेतो आपण दृष्टांत आपल्या व्यावहारिक सत्तेतला. तर इथं मिहुना शब्दाचा अर्थ आहे पती पत्नी या दोघांचं ग्रहण होतं. तसं मी या शब्दामध्ये आभास आणि कुटस्थाचं ग्रहण होतं. मग हे आपल्याला माहिती असतं का, हे कुटस्थ आणि आभासाला मी असं म्हणतात म्हणून ते आपल्याला माहिती करून घ्यावं होतं. त्याप्रमाणे मी या शब्दाने कुटस्थ व आभास या दोघांचे ग्रहण होते. आता या म्हणण्यामध्ये येणारे कुटस्थ व चिदाभास या दोघांनाही ब्रह्मरूपता कशी आहे ते तुम्हाला सांगतो म्हणले. या दोहोमध्ये कुटस्थ म्हणजे आत्मा,
तो ब्रह्मरूप कसा आहे तुमच्या लक्षात आलेले आहेच. आता कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे तर आपल्याला माहितीच झालंय. पण आता चिदाभासाचे ब्रह्माशी एकत्व कसे आहे ते मी तुम्हाला सांगतो म्हणले. कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण, कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आणि म्हणजे कुटस्थाचे ब्रह्माशी मूळचेच एकत्व आहे आणि आभासाचे ब्रह्माशी बाद समानाधिकरण आहे. म्हणजे आभास आपल्या ठिकाणी बुद्धी संबंधाने भासणाऱ्या कर्तृत्व वक्रत्वादी संसार धर्माचा बाद निश्चय करून म्हणजे मिथ्यात्व निश्चय करून ब्रह्माशी एकत्व जाणतो. म्हणून आभासाच्या ब्रह्माशी बाद समानाधिकरणाने एकत्व आहे. मग आभासाचं बाद समानाधिकरणानं ब्रह्माशी एकत्व आहे हे ध्यानात घ्या. बाद शब्दाचा अर्थ नाश असा नाही. बाद शब्दाचा अर्थ नाश असा नाही, तर त्याचा बादाचा अर्थ आहे त्रिकालिक अत्यंतता अभाव. तर बाद शब्दाचा अर्थ त्रिकालिक अत्यंतता अभावाचा निश्चय असा आहे. खरा सर्प मारला तर त्याचा नाश झाला व चित्रातला सर्प जेव्हा आपण पाहतो त्यावेळी नाही, पाहण्याच्या पूर्वी नाही आणि नंतरही नाही, अशा तऱ्हेने तिन्ही कालामध्ये तो चित्रातला सर्प नव्हता असा निश्चय होणे याचे नाव बाद निश्चय. मग आता सर्पाचा सुद्धा बाद निश्चय असतो. भिंतीवरल्या सर्पावर चित्र जरी काढला असले त्याचा बाद असतो. याप्रमाणे चिदाभास आपल्या ठिकाणी भासणाऱ्या संसार धर्माचा बाद निश्चय करून म्हणजे हे माझ्या ठिकाणी भासणारे संसार धर्म सर्व बुद्धीचे आहेत एवढे दिवस मी भ्रमाने माझे समजत होतो. मी कुटस्थाचे प्रतिबिंब आहे म्हणून मी ब्रह्मरूप आहे अशा रीतीने आपल्या ठिकाणच्या संसार धर्माचा बाद निश्चय करून ब्रह्माशी एकत्व जाणणे याला बाद समानाधिकरण असे म्हणतात. आता तुम्हाला सगळ्यांना अभ्यास झालेला आहे. तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला मुख्य समानाधिकरण बाद समानाधिकरण चांगल्या प्रकारचं कळत आहे. ज्यांना कळत नसेल त्यांनी पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आम्हाला जमतंय म्हणून पुन्हा सोडून देतात तर हे लक्षात राहत नाही. बघा, लक्षात राहावं म्हणून सतत असणारं याचं जर चिंतन करत राहिलात तर आत्मस्वरूपाचं चिंतन ऑटोमॅटिकच होत राहतं. ज्याचे ज्याच्याशी मूळचे एकत्व असते त्याचे त्याच्याशी मुख्य समानाधिकरण समजावे. आता मुख्य समानाधिकरण कळतं का? ज्याचं ज्याच्याशी मूळचे एकत्व असते म्हणजे कुटस्थाचं ब्रह्माशी मूळचंच एकत्व आहे, तिथं एकत्व करायची जरुरी नाही. आणि बाद करून ज्याचे ज्याच्याशी ऐक्य होते त्याचे त्याच्याशी बाद समानाधिकरण असे समजावे. बाद करून ज्याचे ज्याच्याशी ऐक्य होते म्हणजे आभासानं त्याच्या संसार धर्माचा बाद करून कुटस्थाशी एकरूप आहे असं समजून घेणे म्हणजे बाद समानाधिकरण. मग कुटस्थाशी एकरूप असलं तर कुटस्थ तर मूळचाच एकरूप आहे, हा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणजे आत्मा हा ब्रह्माशी मूळचाच एकत्व आहे आणि आभासानं हे कळून घ्यायचंय वृत्तीच्या द्वारे. मग ते वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते आणि आभासाला हे ज्ञान होत असतं. म्हणून म्हणले कुटस्थ मूळचा ब्रह्मरूप आहे म्हणून कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे आणि आभास आपल्या ठिकाणी बुद्धी संबंधाने भासणाऱ्या मिथ्या संसार धर्माचा बाद निश्चय करून ब्रह्माशी एकत्व जाणतो. म्हणून आभासाचे ब्रह्माशी बाद समानाधिकरण असे माऊली ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून म्हणले येत आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही आयशे देखणे ते पाहि ज्ञान आहाती. 381 क्रमांकाची ओवी आहे आणि ज्ञानेश्वरी अध्याय 15 आहे. ज्ञानेश्वर माऊलीने येत आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही आयशे देखणे ते पाहि ज्ञान आहाती. आता ही ओवी कळायची असेल, ज्ञानेश्वरीतली ओवी जर कळायची असेल तर आपल्याला पंचीकरण, विचारसागर, वृत्ती प्रभाकर हे ग्रंथ झालेले असले पाहिजे तरच कळतं माय बापा हो. मग आपल्याला असं वाटतं की आम्हाला त्या ओव्याचा अर्थ कळायला लागला. नामचिंतन करून अर्थ कळतो आणि ज्ञान समजून घेऊन अर्थ कळतो. ते कसा अर्थ कळतोय याची त्याला अनुभवानं कळत असतो. नामचिंतन करणाऱ्याला बी अर्थ कळतो आणि नामचिंतन करून शास्त्रश्रवण करणाऱ्याला बी अर्थ कळतो. तर ते ज्याची त्याचा अनुभव ज्याची त्याने घ्यायचा आहे. तर आयशे देखणे ते पाय ज्ञान हाती म्हणले. मग याप्रमाणे चिदाभास आपल्या ठिकाणच्या संसार धर्माचा बाद निश्चय करून ब्रह्माशी एकत्व जाणतो हे त्यांचे जाणणे यथार्थ आहे. ब्रह्मरूप नाही,
जसे मुलग्याचे आपल्या कुळगोत्राशी मूळचे एकत्व असते. आता त्यांनी ते दृष्टांत द्यायले तर मुलाचा दृष्टांत द्यायलेत. आता मुलाचं जे कुळ असतं, मुलाचं कुळ आणि बापाचं कुळ हे दोन्ही कुळ एक असतात का दोन असतात? तर सगळ्यांना माहिती आहे की मुलाचं आणि बापाचं कुळ एकच असतं, इथं सांगायची जरुरी नाही. पण मुलगी काय करते तर आपल्या आईवडिलांच्या कुळाचा बाद करून पतीच्या कुळाशी एकरूप होते. मग तिनं तिच्या आईवडिलांना तिकडं आईवडिलांचा बाद केलेला आहे, आईवडिलांना मारलं नाही किंवा आईवडील नष्ट झाले नाहीत. आई वडिलांचा बाद करून, तसं मायबापावर ध्यानात घ्या, ह्या जगाचा बाद करायचा आहे आपल्याला, जगाला नष्ट करायचं नाही. शिष्य पाठीमागे मी म्हणत होता की ह्या जगाचं आम्हाला नाही दिसलं पाहिजे. म्हणजे आता नांदायला आलेल्या मुलीनं म्हणलं पाहिजे की माझे आई वडील मला दिसलेच नाही पाहिजेत, आता तुम्हीच दिसला पाहिजेत मला. म्हणजे सासरच्याकडची मंडळी दिसावी आणि आई वडिलाला मारून टाकावं, हे कोणचं ज्ञान आहे? किंवा आई वडील दिसलेच नाही पाहिजे. तसं हे जगत्रय असलं तर असं नका बापडे, आपल्याला काय करायचं? पण आपल्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे हे ज्ञान होण्याशी मतलब आहे, आणि सर्वत्र भगवान परमात्माच आहे हे ज्ञान आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर म्हणजे जशी मुलगी आपल्या आई वडिलांच्या कुळाचा बाद करून इकडे पतीच्या कुळाशी एकरूप होते, त्याप्रमाणे आत्मा ब्रह्मरूप आहे. तर आपल्या आभासानं काय करायचंय की आपल्या या संसार धर्माचा बाद करून आत्म्याशी एकरूप आहे असं कळून घ्यायचं, आणि आत्मा हा ब्रह्माशी एकरूप असतो, हा मूळचा सिद्धांत आहे. तर असं मग हे म्हणले, या श्रुतीने सांगितलेलं आहे सर्व खलविंदम ब्रह्म, या श्रुती वाक्याचा हाच अर्थ आहे. याप्रमाणे मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान चिदाभासाला होते व ते यथार्थ आहे. हे ब्रह्माचे ज्ञान कोणास होते? मी ब्रह्म आहे हे ज्ञान कोणास होते? तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे म्हणले. मग आता तुम्हाला कळालं की आभासाला ज्ञान होतं म्हणून. तर कुटस्थ आणि चिदाभास यांचे भान कसे होते याविषयी शंका आणि समाधान. तर म्हणले कुटस्थ आणि चिदाभास यांचं भान कसं होतं याविषयी शंका आणि समाधान. शिष्य म्हणतो, महाराज अहम म्हणजे मी या शब्दाने प्रतीत होणारे कुटस्थ आणि चिदाभास हे दोघेही ब्रह्मरूप आहेत. त्यापैकी कुटस्थाचे मुख्य समाधिकरणाने ब्रह्माशी एकत्व आहे आणि चिदाभासाचे बाद समाधिकरणाने ब्रह्माशी एकत्व आहे, माझ्या चांगले लक्षात आले. आता मला असे विचारायचे आहे की अहम या अंतकरण वृत्तीमध्ये कुटस्थ आणि चिदाभास यांचे एका क्षणी ज्ञान होते का कर्मकर्माने होते? कर्माकर्माने म्हणावे तर प्रथम कोणाचे होते, आणि कुटस्थाचे का चिदाभासाचे? का एकदम होते असे म्हणावे तर दोन दिव्याप्रमाणे म्हणावे लागेल. पण दोन दिवे जसे स्वतंत्र प्रकाशमान असतात त्याप्रमाणे कुटस्थ आणि चिदाभास हे स्वतंत्र प्रकाशमान आहेत, किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे हे मला आपण कृपा करून सांगावे. तर श्री गुरु म्हणतात, हे शिष्य, अहम या वृत्तीमध्ये कुटस्थ आणि चिदाभास यांचे ज्ञान एकाच वेळी होते. अहम या वृत्तीमध्ये कुटस्थ आणि चिदाभास असतो, ध्यानात ठेवा. आता आपण बार बार डोक्यात ठेवत नाही की अहम म्हणजे मी मनुष्य म्हणतोय, प्रत्येक जण म्हणतो का नाही मी. तर मी मध्ये कुटस्थ बी येतं आणि आभास बी येतो, तर ध्यानात ठेवायचं. पण हे ज्ञान दोन दिव्याप्रमाणे नसून जवळ असलेल्या दीपघटाप्रमाणे होते. पण त्या ज्ञानात दिव्याच्या स्वयंप्रकाशाने आणि घटाचे दिव्याचा विषय होऊन ज्ञान होते. त्या दृष्टांताप्रमाणे कुटस्थाचे स्वयंप्रकाशत्वाने आणि चिदाभासाचे कुटस्थाचा विषय होऊन ज्ञान होते. चिदाभास जरी प्रकाशमान म्हणजे ज्ञानस्वरूप असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब हे बिंबावर अवलंबून असते, त्याप्रमाणे कुटस्थाचे प्रकाशावर चिदाभासाचा प्रकाश अवलंबून आहे, म्हणून तो कुटस्थाचा विषय आहे. प्रकाश शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक दिव्याचा आगर सूर्याधिकाचा जड प्रकाश आणि दुसरा प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. या ठिकाणी प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा घ्यावा. प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा घ्यायचा. प्रकाशित करणे म्हणजे सूर्य जसा प्रकाशित करतो तसं नाही. इथं ज्ञान या शब्दाचा, प्रकाश या शब्दाचा अर्थ ज्ञान असा घ्यायचा आहे. ध्यानात घ्या, आत्मप्रकाशाने चंद्र सूर्याधिकांचेही प्रकाशन म्हणजे ज्ञान होते. म्हणजे आत्मप्रकाशाने म्हणजे आत्माच वृत्तीच्या द्वारे चंद्र सूर्याधिकांचं ज्ञान करून देतो. पण आपल्याला असं वाटतं की मला हे ज्ञान कळालं. आता मी असं म्हणणे किंवा मी अहम या शब्दामध्ये कुटस्थ आणि आभास असतो,
हे विसरू नका. आणि मग ते त्यांना कुटस्थाला ज्ञान करून घ्यायची जरुरी नाही, ही ते आभासालाच ज्ञान करून घ्यावं लागतं. आणि वरती ती बाह्य घटाधिका पदार्थापर्यंत जाते, घटपटादी पदार्थापर्यंत जाते आणि तिथलं अज्ञानाचं आवरण दूर करते. अज्ञानाचं आवरण दूर झाल्यानंतर आभासाला ज्ञान होतं. मग हे असणार डोक्यात ठेवा, सूर्य अंधाराचा नाश करतो, प्रकाश करीत नाही. आत्मज्ञान मात्र सूर्य व अंधार या दोघांचेही प्रकाशन करते. आत्मज्ञान, अंधार आणि प्रकाश. आता तुम्ही सांगा, आपण अंधारात असलो तर आपल्याला अंधार कळत नाही का? तर तेच ज्ञान आहे. आणि प्रकाशात आला जर प्रकाश कळत नाही का? अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना दिसत नसेल हे खरं आहे, पण मी आहे असं कळत नाही का? अंधारामध्ये आपण स्वतःला मी आहे असं कळतं. म्हणून माऊली ज्ञानोबरायांची अमृतानुभवामधली ववी आहे. काय ववी आहे? का काळा राहे काळवा का, तो आपणया अनिका, न चोजवे तरी अशी का हामी बाणे. या अमृतानुभवातील वहीमध्ये माऊली ज्ञानोबराय म्हणतात, काळा मनुष्य काळोखात बसलेला आहे, तो इतरांना तर दिसत नाहीच, पण त्याचे शरीरही त्याला दिसत नाही. आता काळा पुरुष अंधारामध्ये बसल्याच्या नंतर दुसऱ्यांना तर दिसणार नाही, हे तर खरंच आहे, पण ते स्वतःचं शरीर स्वतःलाही दिसत नाही, कारण तिथं प्रकाश नसतो पूर्ण. पण मी आहे हे ज्ञान मात्र त्याला स्पष्ट आहे. आता एखादा काळा मनुष्य समजा अंधारात बसला म्हणून स्वतः मी इथं बसलोय असं वाटत नाही का? वाटतं. कारण मग मी आहे हे ज्ञान त्याला स्पष्ट आहे. यावरून आत्मा स्वयंप्रकाश असून, म्हणजे हे कोणाला कळलं तर ज्याची त्यालाच कळतं की नाही. स्वयंप्रकाश असून सर्वांचे प्रकाशन म्हणजे ज्ञान त्याच्या प्रकाशाने म्हणजे ज्ञानाने होते, हे सिद्ध झाले. शिष्य म्हणतो, महाराज मी ब्रह्म आहे हे ज्ञान चिदाभासाला होते हे खरे, पण मला आता ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा आहे. आता ते म्हणतो की चिदाभासाला ज्ञान होतं हे मला समजलं, पण मला आता वाटतंय की मला ब्रह्मज्ञान व्हावं अशी माझी इच्छा आहे. ते कसे होईल त्याची रीती मला सांगा. तर श्री गुरु म्हणतात, हे शिष्या तुला ब्रह्मज्ञानाची रीती सांगण्यापूर्वी बाह्य घटाधिका पदार्थांच्या ज्ञानाची रीती सांगतो. आता बाह्य घटाधिक पटाधिकाचं ज्ञान कसं होतं तर ते सांगतो म्हणले. अंतकरणाचा बाह्य विषयापर्यंत गेलेला भाग याला वृत्ती असं म्हणतात. ध्यानात ठेवा, आपल्या अंतकरणाची वृत्ती बाहेरल्या पदार्थापर्यंत जाते आणि ती वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते. आणि अज्ञानाचं आवरण दूर केल्यावर त्या चिदाभासालाच ते ज्ञान होतं त्या पदार्थाचं. मग त्या चिदाभासाला कळायला लागतं की हे इथं असा पदार्थ आहे, म्हणजे दृश्य पदार्थ. मग तुम्हाला कालच्याही पाठात झालेला आहे, प्रत्येक पाठामध्ये आपल्या येतंय की दृश्य पदार्थ आपण नसतो. मग देह सुद्धा आपल्याला दृश्य आहे. मग स्थूल देह दृश्य आहे, सूक्ष्म देह अनुमानानं आपल्याला कळतो म्हणजे दृश्य आहे. कारण देह महाकारण देह सुद्धा आपल्याला अनुमानानं कळतात. तर मग असणारं खात्रीशीर आपण हे बाह्य घटापटाधिकाचं ज्ञान कसं होतंय ते ध्यानात घ्या. म्हणून म्हणले, ही अंतकरणाची वृत्ती नेत्रादी इंद्रियाद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. मुशीमध्ये ओतलेल्या सोन्याचा रस हा मुशीच्या आकाराचा होतो. आपल्याला दागिनं कसं पाहिजे आहे? अंगठी पाहिजे आहे. अंगठीच्या आकाराचं एक त्यांनी हे बनवलेलं असतं साचा, आणि त्या साच्यामध्ये सोन्याचं पातळ पाणी करून अग्नीच्या द्वारे त्यामध्ये टाकलं जातं आणि मग तिथं अंगठी बनवल्या जाते. त्याप्रमाणे मग आतील सोन्याचा रस मुशीच्या आकाराचा होतो, त्याप्रमाणे बाहेर गेलेली वृत्ती घटाच्या आकाराची होते. सत्वगुणाचे कार्य असल्यामुळे अंतकरण जसे स्वच्छ आहे त्याप्रमाणे अंतकरणाची वृत्तीही स्वच्छ आहे. म्हणून अंतकरणात जसा चिदाभास आहे त्याप्रमाणे अंतकरण वृत्तीतही चिदाभास आहे. अंतकरणामध्ये चिदाभास आहे त्याचप्रमाणे अंतकरण वृत्तीतही चिदाभास आहेच. घटादी विषय अविद्येच्या तमगुणाचे कार्य आहेत, म्हणून जड आहे. त्या घटावर अज्ञानाने आवरण आहे. तर त्या घटावर काय आहे? अज्ञान आणि आवरण. मग आता जेवढे बी बाहेरले पदार्थ आहेत त्याच्यावर अज्ञानाचं आणि आवरण आहे. तर अज्ञानाने आवरण हे कसं घालवायचं ते सांगा. शिष्य म्हणतो, महाराज आपण अज्ञान त्याचे आवरण जे जड पदार्थाचे आश्रित राहत नसून उपहित चैतन्याच्या आश्रित राहतात असे मागे सांगितलेले आहे. आणि आपण आता म्हणता की घटाचे आश्रित अज्ञान आणि त्याचे आवरण आहे, तेव्हा घटादी जड पदार्थाच्या ठिकाणी अज्ञानाने आवरण आहे असे कसे म्हणता येईल याचे समाधान सांगावे.
आता शिष्याला कसं आहे ते ज्ञान कळायला लागलेलं आहे, त्याच्यामुळं तो प्रश्न विचारतो आहे बार बार की महाराज तुम्ही कधी कधी असं बी बोलता, कधी कधी तसं बी बोलता, तर याच्याबद्दलच जरा आम्हाला सांगा तुम्ही. तर काय बोलतात म्हणतो तो, जड जडाला अधिष्ठान होत नाही म्हणतात. आणि आता जड जडाला अधिष्ठान होत नाही, तुम्ही तर आता इथं म्हणतात की घटापटाधिकाचं ज्ञान असं अशा पद्धतीने होतंय म्हणून. मग हे ज्ञान कसं होतंय ते मला सांगा. तर अज्ञान आणि आवरण, जड जडाला अधिष्ठान होत नाही, तर मग त्या पदार्थाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहे असे कसे म्हणता येईल. तर मग श्री गुरु आपल्या त्यांना उत्तर सांगण्यापूर्वी काय म्हणतात, त्याचे उत्तर सांगण्याच्या पूर्वी मी तुम्हाला असे विचारतो की आम्ही आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या होत्या, त्यावेळी अज्ञान आवरण या 2 अवस्था आभासाच्या सांगितल्या होत्या, तेव्हा तू ही शंका का केली नाहीस. शिष्य म्हणतो, महाराज मला असे वाटते की अज्ञान आवरण हे कुटस्थ आश्रित असून त्याचा अभिमान चिदाभास हा चेतन असल्यामुळे धरत असेल, म्हणून त्यावेळी ही शंका आली नाही. पण येथे घट जड असल्यामुळे त्यास अज्ञानाचा आणि आवरणाचा अभिमान होणे शक्य नाही, म्हणून आता शंका आली. श्री गुरु म्हणतात, अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे. जड जडाला अधिष्ठान होत नसतं हेच खरं आहे. तसं म्हणले, अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे, हे चैतन्यावरच अज्ञान राहतं. पण आता घटापटाधिकाच्या ज्ञानामध्ये ते आपल्याला समजून सांगायले चिदाभास किंवा घटादी पदार्थ हे नाहीत, म्हणजे त्याच्यावर अज्ञान राहत नाही, जडावर अज्ञान राहत नसतं, हे चैतन्यावरच राहतं. तर तिकडं पण चैतन्य आहे, कारण ते अज्ञानाचे कार्य आहे, जे ज्याचे कार्य असते त्याचा आश्रय तेच होत नाही. उदाहरणार्थ, ज्या मातीचा घट केलेला असतो त्या मातीचा तो घट आश्रय होऊ शकत नाही, म्हणून अज्ञानाचा आश्रय विषय घटादी जड पदार्थ नसून चैतन्यच आहे. तर तिकडेही चैतन्य असतं आणि इकडेही चैतन्य असतं. चैतन्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हे अज्ञानाचे आवरण ते चैतन्याच्या ठिकाणी असते. घटादी जड वस्तूच्या ठिकाणी अज्ञान व त्याचे आवरण मानण्याची आवश्यकता नाही, कारण जड वस्तू ह्या स्वभावतःच आवृत्त म्हणजे ज्ञान शून्य असतात. जसे एखादी गुप्त गोष्ट बोलेल म्हणून त्या बोलणाऱ्याचे तोंड बांधणे योग्य आहे, पण मुख्याचे तोंड बांधण्याची जरुरीच नाही. त्याप्रमाणे अज्ञान कार्य घटाधिकाच्या ठिकाणी अज्ञान व आवरण ही राहतात असे सांगण्याची जरुरी नाही. असे असले तरी घटोपैत चैतन्याश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसतानाही त्या चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या जड पदार्थासही आवरण करते. उदाहरणार्थ, दिव्यावर झाकण घातले की त्या दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या वस्तूवरही आपोआप आवरण पडते, म्हणजे ते पदार्थ दिसेनासे होतात, असा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याप्रमाणे घटोपैत चैतन्याश्रित अज्ञान चैतन्यास आवरण करून त्या चैतन्याश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूचंही आवरण करते. या दृष्टीने घटाश्रित अज्ञान व तत्करच आवरण आहे असे आम्ही तुम्हाला सांगितले. असो, अज्ञानाने आवरण केलेल्या घटापर्यंत आभासासहित अंतःकरणाची वृत्ती जाऊन त्या घटाला व्यापते. त्यातील जो वृत्ती आहे म्हणून भाग आहे तो घटावरील अज्ञानाचे आवरण दूर करतो आणि मग त्या वृत्तीतील चिदाभास तो त्या घटादी जड पदार्थाचे ज्ञान करून देतो. म्हणजे चिदाभासाला ज्ञान होतंय हे विसरू नका. त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याच्या अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. ते ज्ञान म्हणजे चिदाभास हा त्या अंतःकरण वृत्ती बरोबर घटापर्यंत जातो आणि तेव्हा ती अंतःकरणाची वृत्ती त्या घटादी पदार्थावरचे अज्ञानाचे आवरण दूर करते. तेव्हा त्या वृत्तीतील चिदाभासाला त्या घटाचे ज्ञान होते. मग आता तुम्हाला कसं ज्ञान होतंय ते कळालं. मग कुणाला ज्ञान होतंय, तर आभासाला ज्ञान होतंय. कसं होतंय, डोळ्याच्या द्वारे अंतःकरणाची वृत्ती घटादी पदार्थापर्यंत जाऊन अज्ञानाचं आवरण दूर करते आणि अज्ञानाचं आवरण दूर केल्याच्या नंतर मग असणाऱ्या चिदाभासाला तिथे काय पदार्थ आहे याचं ज्ञान होतं. अशा रीतीने बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी वृत्ती आभास या दोघांच्या व्याप्तीची जरुरी असते. बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी वृत्तीची आणि आभासाची दोन्हीची व्याप्ती असते. उदाहरणार्थ, अंधारामध्ये मातीच्या पात्राखाली एखादी जड वस्तू झाकून ठेवलेली आहे. आपणास जर त्या झाकून ठेवलेल्या वस्तूचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर काठीने वरचे मातीच्या पात्राचे आच्छादन फोडतो व मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते.
जसे मातीच्या पात्राखाली झाकून ठेवलेल्या वस्तूचे ज्ञान होण्याकरता काठीचा व दिव्याचा दोहोचाही उपयोग आहे, त्याप्रमाणे बाह्य घटादी विषयाचे ज्ञान होण्याला वृत्तीची आणि चिदाभासाची आवश्यकता आहे. बाह्य घटापटाधिकाचं जर ज्ञान व्हायचं असेल तर वृत्ती आणि चिदाभास या दोघांची आवश्यकता आहे. वृत्ती जर नसेल तर ती वरती बाहेर आपली कशी जाईल? वरती ही वरतीच फिरत असते. काय प्रमाण आहे वृत्तीचं? हो, लय भारी महाराज तुम्ही. वरती ही बाहेर जाते तर ती बाह्य वरती जाऊन ती जगाला पाहते, तिला व्याभिचारी वृत्ती असं म्हणतात. मग त्या वृत्तीचं एक प्रमाण नाही का? ते तुम्हाला आठवत नाही? वेगळे निघून संसार बघा, असं जे एक प्रमाण आहे. आणि वृत्तीचं एक दुसरं प्रमाण आहे. तर ती वृत्ती ज्ञान होण्याला वृत्तीची व चिदाभासाची आवश्यकता आहे. जसा काठीचा उपयोग वरचे आच्छादन फोडण्यापुरता आहे आणि ज्ञान होण्याला वृत्तीचा उपयोग नाही. कारण वृत्ती ही अज्ञानाचे कार्य असल्यामुळे ती अज्ञानाची निवृत्ती करू शकणार नाही. वृत्तीचं काम फक्त असणारं आवरण दूर करणे आहे. आणि हे ज्ञान चिदाभासाला होतं. ज्ञान होण्याला चिदाभासच पाहिजे, म्हणजे ज्ञान हे चिदाभासालाच होते. कारण तो चिदाभास ज्ञानरूप कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. म्हणजे आभास सुद्धा कसा आहे? ज्ञानरूपच आहे. याप्रमाणे रूपवान घटाधिकाच्या ज्ञानाची रीती सांगितली. त्याचप्रमाणे शब्दादी विषयाच्या प्रत्येक ज्ञानाची रीती समजावी. प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष ज्ञान होण्याला अंतःकरणाची वृत्ती आणि विषय यांचे एकत्व होणे हेच कारण आहे. प्रत्यक्ष ज्ञान होण्याला काय कारण आहे म्हणले? प्रत्यक्ष ज्ञान होण्याला, अपरोक्ष ज्ञान होण्याला अंतःकरणाची वृत्ती आणि विषय एक होणं, एकत्व होणं हेच कारण आहे. जेव्हा वृत्ती बाहेर न जाता ती आतल्या आतच घटादी विषयाकार होते, त्यावेळी ते घटादी विषयाचे ज्ञान होते. त्या ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. आणि समोर घट आहे त्याचे जे ज्ञान होते त्या ज्ञानास अपरोक्ष असे म्हणतात. समोर विषय नसताना मनातल्या मनातच जर घटाचे ज्ञान झाले तर त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणावे. तर शिष्य म्हणतो, महाराज जेव्हा समृद्धी ज्ञान होते त्यावेळी त्या समृद्धी ज्ञानाचा विषय समोर नसतो व परोक्ष ज्ञानाचा विषयही समोर नसतो, तर मग समृद्धी ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणण्यास काय हरकत आहे? तर आपण हे पुढच्या पाठामध्ये बघू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. आनंद रोहिदास भगवान की जय. सब संत की जय.